हॅलो, हाय, नमस्ते. मी प्रियंका काळभोर तुमचं माझ्या व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आजच्या दिवसाची सुरुवात झाली गुळाच्या चहाने. त्याच्यानंतर लगेच खूप उशीर झाला होता, त्यामुळे लगेच त्याचं सॅलेड वगैरे कापलं टिफिनचं निरंजनच्या, आणि भाजी वगैरे झाली आहे. टिफिन भरला आणि लगेच तो निघाला आहे. सो आपलं नेहमीचं जाताना तो बघेल की नाही ते बघूयात. चलो, आता पुढच्या तयारीला लागते. आज बरंच काय काय ठरवलं आहे प्लॅन, जे खूप दिवसापासून राहिलं होतं. म्हणजे पौष्टिक लाडू करायचे होते डुग्गूसाठी आणि माझ्यासाठी. सो ही सोहमची खारीक पावडर आणली आहे मी. प्रकाशमध्ये भेटते, प्रकाश मसाले तुम्हाला माहिती असेल. सो हे सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे काढून घेतलेत. शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे. खजूर घेतलेत, म्हणजे मी स्वीटनर म्हणून खजूरच वापरणार आहे, बाकी काही स्वीट वापरणार नाही. साखर वगैरे घातला तर गूळ घालेल जर गोडवा कमी वाटला तर. हे सगळं मी ड्राय रोस्ट करून घेतलं आहे खजूर सोडून, आणि हे सगळं आता मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते पुढे काय करणार आहे. हे असं बारीक छान वाटलं आहे, त्याला छान असं तूप पण सुटलं आहे, त्यामुळे तूप थोडं कमीच घालायचं. मला थोडंसं असं चिकट वाटलं ते मिश्रण, त्यामुळे मी अजून त्याच्यात खारीक पावडर ॲड करते आहे. आणि इथे मी स्वीटकॉर्न उकडले होते नाश्त्यासाठी डुग्गूला, तिला आवडतात मीठ घालून नुसतेच. तिला देते मी, कारण तिला भूक लागली खूप आता. त्याच्यानंतर मी थोडंसं तूप घालणार आहे आणि ते सगळं लाडूचं मिश्रण जे आहे ते परतून घेणार आहे छान. चांगलं मी ते तापून घेणार आहे तेल. वाफ आली की मग त्याच्यानंतर मी त्याच्यात ते बॅटर घालणार आहे जे आपण लाडूसाठी बनवलं आहे ते. हे सगळं मिश्रण ना थोडं स्टिकी होतं. तुम्ही लाडू थोडेसे हे गरम असतानाच बांधले ना तर तुम्हाला इझी पडेल. म्हणजे जे मला हार्ड गेले थोडे ते लाडू बांधताना, त्यामुळे मी सांगते तुम्हाला की ते गरम असतानाच थोडे तुम्ही केले ना की इझी पडतं. थोडासा गोडवा कमी वाटला म्हणून थोडा गूळ ॲड केला आहे मी त्याच्यात, ऑर्गॅनिक गूळ आहे. सो परत मी एकदा मिक्सरमधून काढणार आहे, त्याचं मस्त सगळं गेलं आहे. त्याच्यामुळे मिक्सरमधून काढलं की त्याला परत तूप सुटेल आणि लगेच लाडू बांधणार आहे. आणि तुम्हाला मी दाखवते की कसे झाले. डुग्गूला एक देऊन बघते कसा झाला आहे, आवडतोय का. खाऊन झाला आहे आवडला आहे. छान कलर पण आला आहे. आणि हे थोडेच करून ठेवायचे, कारण हे लगेच खराब होतात. आत्ता पावसाचे दिवस आहेत, त्याला लगेच मॉइस्ट येतं, बुरशी वगैरे लागायची भीती असते. सो डन. त्याच्यानंतर मग संध्याकाळ झाली, लाईट गेले आणि लगेच आली लाईट. त्याच्यापेक्षा जास्ती आनंद कसला असेल. सो इथे मला पावभाजी करायची होती. सो हे सगळं भाज्या उकडून घेतल्या होत्या. गाजर, शिमला मिरची, बटाटा, मटार आणि बीट नव्हतं त्यामुळे नाही घातलं. मग सिंपल फोडणी असते, बारीक कांदा चिरून बटरमध्ये फोडणी. त्याच्यानंतर पावभाजी मसाला घालते, अद्रक लसूणची पेस्ट घालते, आणि जे आपण बॅटर ग्राइंड करून घेतले हँड ग्राइंडरनी त्याच्यात मी हे सगळं ॲड करते. आणि छान ढवळून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. आणि अमूल बटर मी घालते, थोडं जास्तीच घाला तुम्ही, मी थोडंसंच घालते कारण मी ऑलरेडी फोडणीत पण घातलेलं आहे ते घालून छान 1-2 उकळी घेणार आहे मी. आणि कोथिंबीर घालून सर्व करणार आहे. आणि थोडासा राईस पण लावला आहे, नुसतं पाव आणि भाजीवर जमत नाही, थोडा राईस खाल्ला की चांगलं पण वाटतं. डुगूला पण थोडं सॉफ्ट खायला द्यायला पाहिजे. सो डन. कसं वाटतंय. थोडी कमी तिखटच असते आमच्याकडे. दुसऱ्या दिवशी आता चतुर्थी आहे, त्यामुळे सगळी छोटी मुलं छान आवडतात. एक मंदिर आमच्या इथे बाहेर मंदिर आहे गणपतीचं. सो साफसफाई चालली आहे, त्यांची सगळी मजा मस्ती चालली आहे. सो थोड्या वेळ बसले होते बाहेर, जेवण वगैरे झाल्यावर तेवढंच जरा विरंगुळा. त्याच्यानंतर मग कुल्फीवाले आले होते अंकल. तो मग शेजारचा तो फ्रेंड आहे माझा दुर्गेश, त्यांनी सगळ्यांना कुल्फी घेतली होती. या सगळ्या शेजारच्या आंटी आहेत आमच्या, आणि छान कुल्फी वगैरे खाल्ली, छान वेळ घालवला आम्ही छान. डुगू फुगली होती कारण ती ना शेजारचे आमचे काका आहेत, त्यांना खूप घाबरते. तर तिला असं वाटत होतं की ते येतील की काय म्हणून, त्या भीतीने ती त्याच्यातच ती कुल्फी खात होती तशीच घाबरून. असं तिने फेस केला आहे. त्याच्यामुळे मी तिला म्हणते नाही येणार ते खा, तरी ती काय ऐकतच नव्हती. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा दिवस नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.